संदेश देणारे महाकारुणी तथागत गौतम बुद्ध, ज्यांनी नंतर बौद्ध धर्म संपूर्ण विश्वामध्ये बोलून असे सम्राट अशोक, छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम, माता रमाई, माता जिजाई, माता सावित्री, महात्मा ज्योतिबा फुले, ज्यांनी शिक्षणाची नीव या भारतामध्ये रचली आणि ह्या सगळ्या विचारांना ज्यांनी न्यायाच्या चौकटीत बंदिस्त केलं आणि आपल्या सर्वांना संविधान दिलं, असे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि इतर सर्व महामानवांना निवार अभिवादन. आज 24 तारीख आहे आणि पोळ साहेबांचा वाढदिवस आहे. मला CWPRS मध्ये 24 वर्ष झालेली आहे. तो पहिला दिवस आणि आजचा दिवस सातत्याने आमचे प्रेमाचे मैत्रीचे संबंध आहेत. किंबहुना आम्ही एकमेकांच्या सामाजिक चळवळीमध्ये पण असतो आणि एकमेकांच्या परिवारामध्ये पण आम्ही जुळलेलो आहोत. आज जर पाहिलं तर काल JR गायकवाड यांची प्राणज्योत मावळली. तो एक पर्व होता. त्यानंतर त्या पर्वांनी तयार झालेले आमचे पोळ साहेब आणि ह्या ऑफिसमध्ये चळवळीत आणणारे तेच आमचे गुरु आहेत. आणि त्यानंतर आम्ही चळवळीमध्ये आलो ऑफिसच्या. तसे तर घरामधनं सामाजिक चळवळ लहानपणापासूनच आमच्या रक्तामध्ये भिनलेली आहे आणि इथून पुढे देखील ही जी शृंखला ही अशीच चालू राहिली. हा जो विचारांचा वारसा आहे हा असा पुढे सरकत गेला पाहिजे. आणि म्हणून आज आपण बघतो की आज इथे एवढी मंडळी जमलेली आहे. माणूस फक्त जगत असताना तुमच्यासोबत मंडळी येत नाही, पण तुमच्या विचारांना ती साक्षात्कार होते आणि मग ते जुळत जातं. तुमचे नातेवाईक जरी असले तरी ते तुमच्या विचारांचे नसले तरी त्यांचे तुमचं जुळत नाही. पण आपण समाजामध्ये वावरत असताना जर या महामानवांचे विचार जर आपण सोबत घेऊन चाललो तर निश्चितच आपल्याला एक चळवळीची धार निर्माण होते आणि लोक आपल्यासोबत जुळतात. तर अशा विचारांना घेऊन जर आपण चाललो तर निश्चितच आपली प्रगती आहेच. आपल्या परिवार नरेंद्र एक ज्योत एक आंदोलन हा फक्त एक वाढदिवस नाही, हा एक विचारांचा उत्सव आहे. नरेंद्र व्यक्तिमत्व जरी साधं पण ध्येय मात्र असाधारण. शांत चेहऱ्यामागे लपलेला निर्धार आणि मनात पेटलेली क्रांतीची आग. शिवरायांचा स्वाभिमान रक्तात धावतो, फुल्यांचं ज्ञान मनात रुजतं, शाहूंचा न्याय नजरेत झळकतो आणि आंबेडकरांची जिद्द पावलात दिसते. तो भाषणांनी नाही, तो घोषणांनी नाही, तो कामाने बोलतो. तो भाषणांनी नाही, तो घोषणांनी नाही, तो कामाने बोलतो. कार्यालयात असो किंवा समाजाच्या मैदानात तो मशाल भिजू देत नाही. विषमतेच्या अंधाराशी सामना करताना त्याचा आवाज नसतो पण त्याचा निर्धार असतो. आई वडिलांच्या संस्कारात हा त्याचा कणा आहे. आई वडिलांचा संस्कार हा त्याचा कणा आहे. सामाजिक बांधिलकी हा त्याचा श्वास आहे. संध्या शक्तीची साक्षात मूर्ती. संध्या शक्तीची साक्षात मूर्ती. जीवन प्रवासात तिची असते कृती. संसार सामाजिक जबाबदारी धरते उरी. तीच रमा आणि क्रांती ज्योती साकार. आदित्य त्यांचाच प्रतिबिंब आहे. शांत आहे पण तेजोमय प्रकाश. सामाजिक बांधिलकी जपणारा दिवा. आंबेडकरी विचारांचा तो एक दुवा आहे. नरेंद्र थकत नाही, तो थांबत नाही, तो वाकत नाही. कारण त्याला माहीत आहे क्रांती घोषणा करून होत नाही, ती जगून दाखवावी लागते. दुर्बलांच्या बाजूने उभं राहणं ही त्याच्यासाठी दया नाही. दुर्बलांच्या बाजूने उभं राहणं ही त्याच्यासाठी दया नाही, तो त्याचा धर्म आहे. तो इतिहास लिहित नाही कागदावर, तो लिहितो माणसांच्या मनात. तो समाजाचा फक्त एक घटक नाही, तो एक विचार आहे, एक संघर्ष आहे, एक प्रवास आहे. विचारांची धगधगती ती एक मशाल आहे. नरेंद्रा, तू असाच पेटत राहा. तुझी ज्योत अनेकांना दिशा देत राहो. तुझं आयुष्य केवळ दीर्घ नव्हे तर प्रेरणादायी व्हावं. समाजाच्या आकाशात तू प्रकाश नाहीस फक्त, तू एक दीपस्तंभ आहे. धन्यवाद.